चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत दत्ता डावजेकर संगीतकार यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. दत्तात्रय शंकर डावजेकर उर्फ दत्ता डावजेकर हे मराठीतील संगीतकार. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना डीडी या टोपण नावाने ओळखले जाई. इसवी सन 1941 पासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले. दत्ता डावजेकरांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर यांना पदार्पणाची पहिली संधी दिली. हिंदी चित्रपट होता आपकी सेवा में आणि गाणे होते पा लागू कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्वगायक म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबूराव तमाशात आणि उर्दू नाटकात तबला वाजवत असत. वडिलांचे बरोबर सदैव असणाऱ्या डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला पेटी वादनाबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायला सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलीसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक 20 रुपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्ता डावजेकरांनी काही वर्षे सी रामचंद्र आणि चित्रगुप्त यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर 1941 साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी हा मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. तसेच 1942 मध्ये त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर 1943 साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ 1947 साली डावजेकरांचा आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आपकी सेवा में. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले. त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवळकोंडा प्रिझनर ऑफ गोवळकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी इंग्रजी चित्रपटाच्या संगीत रचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली. डावजेकरांनी साधारण 60च्या वर चित्रपटांना संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते दिग्दर्शकांच्या बरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहुरे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संत वाहते कृष्णाबाई, सुखाची सावली, वैशाख वनवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. त्यांनी 10-12 नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लॅड या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीत आत्मसात केले. डीडी जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत. आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी, लता मंगेशकर. कुणी बाई गुणगुणले गीत, माझ्या हृदयी ठसले, आशा भोसले. गेला कुठे बाई कान्हा येईना, लता मंगेशकर. थांबते मी रोज येथे तुझ्यासाठी, आशा भोसले. तुझं स्वप्नी पाहिले रे गोपाला, लता मंगेशकर. भारतीय नागरिकांचा दास रसेत अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहुरे किती वाट या चित्रपटातील गीत डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल.
ह्या गाण्याने त्यावेळचे सर्व विक्रम मोडले होते. या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. डीडींची अजून काही गाजलेली गाणी आहेत. ऊठ शंकरा, सोड समाधी, रेखा डावजेकर, पडछाया चित्रपट, अंगणी गुलमोहर फुलला, माणिक वर्मा, आईसारखे दैवत, सुमन कल्याणपूर, वैशाख वनवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, जितेंद्र अभिषेकी, वैशाख वनवा, गंगा आली रे अंगणी, जयवंत कुलकर्णी, रेखा डावजेकर, संत वाहते कृष्णामाई, या डोळ्यांची दोन पाखरे, आशा भोसले, पाठलाग, तुझे नि माझे दैवत गोकुळ, लता व हृदयनाथ, सुखाची सावली, संत वाहते कृष्णामाई, सुधीर फडके, संत वाहते कृष्णामाई चित्रपट, रामा रघुनंदना, आशा भोसले, सुखाची सावली, बाई माझी करंगळी मोडली, आशा भोसले, पडछाया. 1992 साली डावजेकरांनी शेवटचा चित्रपट केला. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचे 19 सप्टेंबर 2007 रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदयाच्या झटक्याने निधन झाले. त्यांना काही पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार अनेक चित्रपटांना मिळाला. त्यापैकी रंगल्या रात्री, आशा, पाठलाग, संत वाहते कृष्णामाई, धरतीचे लेकरं या चित्रपटांना. शास्त्रीय संगीताचा सूर संगीत पुरस्कार यशोदा या चित्रपटाला. 1995चा महाराष्ट्र राज्य सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार,